थंडीचा सीझन चालू झालेला आहे आणि मस्त ताज्या अशा वेगवेगळ्या भाज्या आता बाजारात यायला लागलेल्या आहेत. म्हणूनच आपण एक नेहमीची भाजी हटके पद्धतीने करणार आहोत आणि ती भाजी म्हणजे दोडक्याची मटार घातलेली भाजी. सगळ्यात आधी आपण एक कढई घेऊयात आणि ती तापवून त्याच्यात थोडंसं तेल घालूयात. आता या भाजीची गंमत अशी आहे, ही तुम्ही तेलात करू शकता किंवा तुपात सुद्धा करू शकता किंवा तुम्ही तेल तूप दोन्हीही न वापरता सुद्धा ही ऑइल फ्री भाजी तयार करू शकता. तेल गरम झालं की आपल्याला याच्यात एक साधीशी फोडणी करून घ्यायची आहे, ज्यासाठी आपण यामध्ये मोहरी घातलेली आहे, हिंग आणि हळद घालणार आहोत. जर तुम्ही बिना तेला तुपाची करणार असाल तर हे हिंग, मोहरी, हळद हे सगळं कॅन्सल करू शकता आणि डायरेक्ट यामध्ये भाज्या घालायच्या आहेत आणि मग नंतर फक्त चवीनुसार थोडंसं हिंग आणि हळद आपल्याला भाज्या घातल्यावर घालायचं आहे. चवीपुरतं मी थोडासा कढीपाला पण घालतीये. कढीपाला कम्प्लिटली ऑप्शनल आहे. फोडणी जराशी परतून घेऊयात म्हणजे ती छान खमंग होईल आणि कढीपाला जरासा कुरकुरीत होईल. फोडणी झाली आहे. आता यामध्ये आपण ताजे मटार घालणार आहोत. इतर वेळी तुम्ही करणार असाल तर फ्रोझन मटार सुद्धा चालतील, पण ही सीझनसाठी खास भाजी आहे त्यामुळे ताजे मटार नक्की वापरा. आता इथे मी एक दोडका साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे, बऱ्यापैकी बारीक चिरलेला आहे. तुम्ही शक्यतो बारीकच ठेवा. त्याचबरोबर आपण तुकडे घालायचे आहेत काजूचे थोडे. आता हे भाजीचं जरा वेगळं कॉम्बिनेशन आहे, पण यामुळे दोडका जी न खाल्ली जाणारी भाजी आहे ती लहान मुलं अगदी आवडीने व्यवस्थित खातील. भाजी व्यवस्थित परतून घेऊयात आणि मग ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार आत्ताच मीठ घालायचं आहे, त्यामुळे भाजी व्यवस्थित शिजेल. तुम्हाला जर भाजीमध्ये थोडासा गोडवा आवडत असेल तर आत्ता इथे या मिठाबरोबरच आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे, ज्यामुळे भाजीला एक शाईन पण येईल आणि थोडासा गोडवा येईल. भाजी आता आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे. भाजी शिजेपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊयात. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण बऱ्यापैकी कोथिंबीर घ्यायची आहे, कारण आपण हिरवं वाटण करतोय. त्याचबरोबर यामध्ये मिरची आणि जिरं घालायचं आहे. आता माझ्याकडे मिरची जिऱ्याचा कूट होता म्हणून तो मी वापरते आहे. त्याचबरोबर आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. हे जे आपण वाटण करणार आहे, या वाटणामुळेच या भाजीला तुम्ही तेल तूप काहीही नाही वापरलं तरी चालतं. या वाटणातच तुम्ही जर फोडणी करणार नसाल तर हिंग हळद घातली तरी सुद्धा चालतं. आता याबरोबरच आपल्याला अगदी थोडीशी तिखटपणासाठी मिरी घालायची आहे. आता मिरी तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता. हे सगळं आपल्याला शक्य तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपण चटणी करतो त्यापेक्षा शक्यतो थोडंसं बारीक वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. भाजी ताजी असल्यामुळे फार पटकन शिजते आणि दोडक्याला खूप लवकर पाणी सुटून दोडका फार पटकन शिजतो. त्यामुळे आपल्याला लगेचच एक 2 ते 3 मिनिटात लक्षात येईल की भाजी शिजलेली आहे. आता आपली भाजी 80% व्यवस्थित शिजलेली आहे. यामध्ये आता आपल्याला हे वाटण घालायचं आहे. वाटण घालताना एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला ही भाजी रसभाजी हवी असेल तर वाटणाबरोबरच बऱ्यापैकी म्हणजे जेवढं तुम्हाला लागतं त्यानुसार गरम पाणी घाला. अदरवाईज तुम्ही फक्त अंगाभोवती थोडंसं एक पाणी घाला, गरम पाणीच, आणि मग त्याला एक वाफ घेतली की भाजी बरोबर तयार होईल. भाजी आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता याला थोडीशी शेवटची वाफ येण्यासाठी ठेवायची आहे. त्यापूर्वी मी बरोबर जरासा अंगाबरोबर रस धरण्यासाठी वरचं ताटलीतलंच गरम पाणी घातलेलं आहे आणि साधारण 1 मिनिटात ही भाजी आपली व्यवस्थित तयार होईल. आपली दोडक्याची भाजी आता एकदम तयार झालेली आहे. ही भाजी इतकी सुंदर होते की दोडकं न खाणारी व्यक्तीसुद्धा अगदी मागून मागून व्यवस्थित ही भाजी खातो. तर तुम्ही वाट कशाची बघताय, पटकन ही भाजी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.